प्राध्यापक डॉक्टर आबासो शिंदे. आज आपण इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट च्या अगोदर इंडियन इकॉनॉमिक होल काय आहे, भारतीय अर्थव्यवस्था काय आहे आणि यामध्ये विशेष करून कृषी क्षेत्र या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. खऱ्या अर्थाने इंडियन इकॉनॉमी समजून घेण्यासाठी 3 क्षेत्र महत्त्वाची मानली जातात: कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. या तिन्ही क्षेत्राचा विचार करता स्वातंत्र्यपूर्व कालखंडात किंवा देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेपासून शेती क्षेत्राला अग्रगण्य स्थान मिळालेलं होतं. कृषी क्षेत्राशिवाय इतर क्षेत्राचा विकास हा होऊ शकत नाही, अशा पद्धतीची भारतीय अर्थव्यवस्थेची धारणा सुरुवातीपासून आपण पाहत आलेलो आहोत. आजही बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी असं म्हणलं तरी हरकत नाहीये, कारण कृषी अर्थशास्त्रावरती अनेक बाबी अवलंबून असतात. प्रामुख्याने आपण रोजगाराच्या दृष्टीने जर पाहिलं तर आजही 55 ते 60% पॉप्युलेशन हे शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. एकूण शेती क्षेत्राचा विचार करता, भूप्रदेशाचा विचार करता भारतासाठी इतर देशाच्या तुलनेत 26 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश असा प्रचंड आकाराच्या दृष्टीने जर विचार केला जागतिक पातळीचा, तर तुलनात्मकरित्या भूप्रदेश देखील काही प्रमाणात, खूप जास्त आहे असं नाही, पण काही प्रमाणात आपल्याकडे आहे. त्या तुलनेत लोकसंख्या मात्र आपल्याकडे जास्त आहे. आणि याच लोकसंख्येसाठी रोजगाराचं साधन म्हणून शेती क्षेत्राकडे पाहिलं जातं. त्यामुळेच कृषी क्षेत्र या अनुषंगाने विचार करता कृषी क्षेत्रासाठी उद्योगधंद्याकडून आणि सेवा क्षेत्राकडून जी साधन सामग्री पुरवली जाते, किंबहुना असंही म्हणता येईल की कृषी क्षेत्रातली जी काही उद्योगधंदे असतात त्यासाठी औद्योगिक क्षेत्रात होणारं तयार, मग ट्रॅक्टर असतील, सेवा क्षेत्रातल्या काही साधन सामग्री असतील, त्या मग बँकिंग क्षेत्राकडून मिळणारा फायनान्सच्या अनुषंगाने असेल, म्हणजे भांडवल असेल. जसं की नाबार्ड क्षेत्र जर बघितलं, नाबार्ड बँक जर पाहिली तर कृषी क्षेत्राला आपल्या वित्तपुरवठा करणारी शिखर बँक म्हणून पाहिलं जातं. हीच तर सेवा क्षेत्र आहे. म्हणजे बँकेच्या अनुषंगाने ज्या वेळेला सेवा शेती क्षेत्रासाठी काही मदत मिळते त्यावेळेला इंडियन इकॉनॉमीचा विचार करता ओव्हरऑल या बाबी तिन्ही घटक महत्वाचे आहेत. त्याच अनुषंगाने त्याच्यातला आपला फक्त पॉईंट आपल्याला बघायचा आहे कृषी क्षेत्र, ऍग्रिकल्चर सेक्टर. आता हे ऍग्रिकल्चर सेक्टर नक्की काय आहे, तर याचे जे सब पॉइंट्स दिलेले आहेत तेच आपल्याला या पॉइंटमध्ये खास करून फोकस करायचे आहेत. कृषी क्षेत्राची कामगिरी, एकूणच कृषी क्षेत्र कशा पद्धतीने विकसित झालेलं आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात, म्हणजे आता आपण देशाच्या स्वातंत्र्याचा आझादी का अमृत महोत्सव जे केंद्र सरकारने धोरण जाहीर केलं आणि त्या अनुषंगाने सर्वच ठिकाणी आपण पाहतोय सेलिब्रेशन एक चांगल्या पद्धतीचं झालेलं दिसते आपल्याला. या 75 वर्षामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत आपल्याला काय काय मिळालं, काय काय मिळणं अजून अपेक्षित आहे आणि शेती क्षेत्राकडच्या असणाऱ्या अपेक्षा या देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. एकूण लोकसंख्येचं असणारं अवलंबित्व हे कृषी क्षेत्राची कामगिरी या दृष्टीने जर पाहिलं तर एकूण प्रायोरिटी जर आपण पाहिली तर इतर देशाच्या तुलनेत शेती क्षेत्रातलं येणारं उत्पादन, याच्यावरची उपजीविकेसाठी अन्नधान्य, कडधान्य, मग त्याच्या अनुषंगाने आपण डाळी वगैरे जे म्हणतो किंवा पालेभाज्या असतील, व्हेजिटेबल्स आपण म्हणूया, आणि शेतीपूरक व्यवसायाच्या अनुषंगाने असणाऱ्या बाबी, मग त्याच्याशी कृषी आणि संबंध किंवा बाजारपेठ कृषी संबंधित आपण म्हणूया, या अनुषंगाने किती बदल झाला आहे, कशा पद्धतीने बदललेला आहे. तर शेतीपूरक व्यवसायाच्या अनुषंगाने ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला दुग्ध व्यवसायाचा विचार करणं महत्वाचं आहे. दुग्ध व्यवसायात कशा पद्धतीने वाढ होत गेली, मत्स्य पालनाच्या किंवा मत्स्य व्यवसाय आपण म्हणूया त्या अनुषंगाने विचार करणं अपेक्षित आहे. म्हणजेच ॲग्रिरियन रिलेशन ऑफ मार्केट लाईन, म्हणजे मार्केटला काय अपेक्षित आहे. इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला इम्पोर्ट करताना आपल्याला कोणत्या गोष्टीची टंचाई जाणवते आणि एक्सपोर्ट करताना आपल्याकडे ओव्हरफ्लो किंवा जास्तीचं उत्पादन कोणतं आहे,
मग फ्रुट्सचा विचार करता आता फळबाग लागवड सुद्धा भारताचा विचार करता मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड झालेली आहे. पूर्वी फक्त आपण एका बाजूने पाहत होतो की आसाम सारखं राज्य ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला आसामचा चहा हा सुप्रसिद्ध होता. म्हणजे शेती क्षेत्राच्या दृष्टीने किंवा परकीय एक्सपोर्टचा विचार करता आपण टी एक्सपोर्टमध्ये आपण अग्रेसर होतो. त्याचबरोबर मसाल्याचे पदार्थ जे आहेत मसाल्याच्या वस्तू ज्या काही वेगवेगळ्या आपण भाज्यांमध्ये वापरतो ते तर त्याच्या एक्सपोर्टमध्ये आपण अग्रस्थान होतो किंवा मसाल्याच्या पदार्थांच्या दृष्टीनं मसाल्याची शेती जे काय भारतात आहे ती इतर देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळेच ब्रिटिशांना ही एक खऱ्या अर्थानं मोठी बाजारपेठ जशी आवश्यक होती तसंच हे शेती उत्पादनातलं जर काही मसाल्याचे प्रोडक्शन होतं तर ते प्रोडक्ट चहासारखं उत्पादन आहे ते उत्पादन आपल्याला किंवा ब्रिटिशांना 150 वर्ष इथं राहिल्यानंतर त्याच्यावरती वेगवेगळ्या दृष्टीनं त्यांची नजर होती किंवा लक्ष होतं आणि तेच उत्पादन हे इतर ठिकाणी विकून ते मोठ्या प्रमाणावर नफा मिळवत होते. किंबहुना भारतातली ही उत्पादनं काबीज करण्याचा प्रयत्न हा देखील ब्रिटिशांनी केलेला आपल्याला दिसतो. आणि इतर देशाच्या मागणीच्या मानाने भारतातले जे काही उत्पादन आपल्याला शेतीशी संबंधित मिळेल ते स्वातंत्र्योत्तर कालखंडात जरी पाहिलं आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडात आता आपण पाहतो अगदी फुलांची शेती जरी पाहिली आता गुलाबासारखं फुल हे ज्यावेळेला वेगवेगळे डेज असतात किंवा सेलिब्रेशन प्रोग्राम्स आपण म्हणतो देशात असतील परदेशात असतील त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. महाराष्ट्रातले काही अगदी विलेजेस जर पाहिली काही डिस्ट्रिक्ट आपण पाहिली तर फुलांच्या शेतीसाठी सुद्धा प्रसिद्ध असणारे आहेत. त्यामुळे ॲग्रिकल्चर प्रोडक्शन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. वाढतं प्रोडक्शन म्हणजे या क्षेत्राची असणारी कामगिरी ही स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपण 75 वर्षाच्या वेळेला आझादी का अमृत महोत्सव साजरा करतो त्यावेळेला कृषी क्षेत्राकडे चांगल्या नजरेनं किंवा एक वेगळ्या दृष्टीनं जसं की आपण 1965-66 हरित क्रांती पाहिली प्रोडक्शन वाढण्याच्या दृष्टीने आपण विचार केला वाढलेलं प्रोडक्शन जे आहे ते एक्सपोर्टच्या दृष्टीने विचार केला गेला आणि शेती क्षेत्राचा विकास कशा पद्धतीने होतोय ते पाहिलं. शेतीला आवश्यक असतं आता सांगितल्या पद्धतीनेच भांडवल कुठून मिळतं तर बँकिंग क्षेत्राकडून मिळतं. भांडवल निर्मिती आणि त्याची असणारी उत्पादकता म्हणजे काय उत्पादन आणि उत्पादकता. उत्पादन म्हणजे एखाद्या 1 हेक्टर जमिनीमध्ये समजा गहू उत्पादन झालं 20 क्विंटल एवढं गहू उत्पादन झालं तर त्याला उत्पादन म्हणलं जातं. आणि उत्पादकता म्हणजे एकूण क्षेत्रफळ जे काय आहे म्हणजे 20 हेक्टर क्षेत्र आहे 15 हेक्टर क्षेत्र आहे आणि एकूण राज्याचं क्षेत्र काय आहे तर त्या अनुषंगाने एकूण क्षेत्रफळ जे काय आहे ते एकूण उत्पन्नाला डिव्हायडेशन केलं जातं किंवा भागिले केलं जातं. म्हणजे 5000 क्विंटल ज्वारी उत्पादन आपण म्हणूया ज्वारी आणि त्याचं काही क्षेत्रफळ असेल ते डिव्हायडेशन करणं अपेक्षित असतं भागिले करणं अपेक्षित असतं मग उत्पादकता आपल्याला काढता येते. आता भांडवल निर्मिती भांडवल कशा पद्धतीने निर्माण होऊ शकतं तर वेगवेगळ्या बँकिंग सेक्टरकडे असणारी ज्या काही ठेवी आपण म्हणूया सरकारची असणारी ध्येय धोरणं म्हणूया बँकिंग क्षेत्रातली असणारी ध्येय धोरणं म्हणूया सरकारकडची म्हणजेच बजेटच्या अनुषंगाने आलेली जी काही वेगवेगळ्या पॉलिसीज असतात तर त्या पॉलिसीवरनं शेती क्षेत्रासाठी जसं की पीक कर्ज आपण म्हणतो पीक विमा आपण म्हणतो याच माध्यमातून जर भांडवल शेतकऱ्यापर्यंत मिळालं तर या वित्त पुरवठ्याबरोबर काही अनुदान सबसिडीज जर मिळाल्या तर शेती उत्पादन वाढायला चांगली मदत होते. ॲग्रिकल्चर पॉलिसीज जर चांगल्या असतील कृषीविषयक धोरण जर सरकारचं चांगलं असेल तर निश्चितपणे शेती उत्पादन वाढायला मदत होते असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर कृषी क्षेत्राची जी काही आपण एक पॉईंट्स आपण पाहूया की कामगिरी कशा पद्धतीने चाललेली आहे. इंट्रोडक्शनच्या अनुषंगानं कृषी क्षेत्र हे दारिद्र्य निर्मूलनासाठीची एक गुरुकिल्ली आहे. त्यामुळं शेती क्षेत्राचा विकास होणं ही काळाची गरज आहे किंवा शेतीकडे लक्ष देणं ही त्या राज्याची देशाची एक कर्तव्य आहे. आणि हे जर उत्पादन वाढलं तर देशाच्या विकासाचा वेग हा देखील मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. जवळपास 50% पेक्षा जास्त लोकसंख्या किंवा 55-60% लोकसंख्या ही रोजगारासाठी ही शेतीवर अवलंबून आहे. उपजीविकेच्या दृष्टीनं मुख्य स्रोत हा या 55-60% लोकसंख्येचा हा शेती आहे किंवा कमीत कमी 50% तरी लोकसंख्या ही प्रत्यक्ष शेतीवर अवलंबून आहे. भारतीय श्रमशक्ती शेती हा भारतीयांचा कणा मानलं जातं कारण भारतात शेती उत्पादन जर सोडलं तर 50% लोकसंख्येसाठी रोजगार निर्मितीचं कोणतं साधन उपलब्ध करून द्यावा हा प्रश्न निर्माण होईल.
गमतीशीर भाग आपण काही वेळेला म्हणतो की एखाद्याच्या आहाराबद्दल बोलताना काही लोक एकमेकाच्या बद्दल बोलताना असं म्हणतात की हा आहार करू नये, हा आहार असा असतो किंवा हा मला आवडत नाही. पण आपण एखादा आहार जशा पद्धतीने जीवसृष्टीचा अभ्यास करतो, आपण पर्यावरणाचा अभ्यास करतो, त्यावेळेला आपल्याला एखादा जीव जर आपल्याला घरात फिरणारी छोटीशी पाल नको वाटत असेल किंवा ती नसावी असं वाटतं, प्रत्येकालाच वाटतं, म्हणजे मलाही वाटतं ते, तुम्हालाही वाटणं साहजिक आहे. पण त्याच्यामुळे छोटी छोटी असणारी चिलटं असतील, मच्छर असतील, कोळी असतील, हे जे पालीचं भक्ष्य आहे, ती पाल जर संपुष्टात आली म्हणजे कुठेही कधीही पाल तुम्हाला दिसलीच नाही, तर अशा पद्धतीचे हे जे जीवजंतू आहेत ते वाढीस लागतील आणि त्याच्यामुळे अतिद्रव किंवा विद्रव आपण म्हणूया त्याचा होऊ शकतो. म्हणजे एक जीव हा नसणं किंवा पर्यावरणातले एखादी वनस्पती, एखादं झाड असेल ते जर नसलं, तर जसं की आपण वटवृक्ष म्हणतो, म्हणजे मोठ्या प्रमाणावर हिरवगार दिसणारं झाड ते जर नसलं तर, तसं एखादी वनस्पती असेल, छोटी असेल मोठी असेल, ती नसल्यामुळं त्याच्यामुळं होणारं नुकसान हे जसं विचारात घेतलं जातं, तशा पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने आपण एखादा घटक नसेल, म्हणजे आहाराच्या दृष्टीने आपण बोलताना असं म्हणूया की काही लोकांना म्हणजे मासे खाणं हे खूप आवडतं, तर काही लोकांना आहाराच्या दृष्टीनं म्हणा किंवा माशांचं नाव घेतल्यानंतर सुद्धा त्याचा वास आपल्या नाकाला आल्याशिवाय राहत नाहीये, किंवा जे खाणारे असतील ते आवडीनं म्हणतील की अरे वा छान आहे, पण ज्याला त्याचा वास किंवा दुर्गंधी वाटते तो व्यक्ती तो घेणार नाही. परंतु या ठिकाणी आपण उपजीविकेच्या दृष्टीने विचार करता किंवा शेती पूरक व्यवसाय म्हणजे मत्स्य व्यवसायाचा विचार करताना या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. कारण मत्स्य उत्पादन जर संपलं तर समुद्रकिनारी भागातला जो मच्छीमारी लोक आहेत, तर त्यांना दुसरा पर्याय व्यवसाय कोणता द्यावा, कारण त्याही लोकांना पुन्हा व्यवसायाची अडचण येईल, त्यांच्या उपजीविकेची अडचण येईल. आहाराच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला जे मासे खाणारे आहेत, तर त्यांना खाण्यासाठी तुम्ही काय उपलब्ध करून देणार, असे अनेक प्रश्न निर्माण होतील. तशाच पद्धतीनं कुक्कुटपालन आहे. कुक्कुटपालनाच्या अनुषंगाने सुद्धा काही जणांना आवडेल न आवडेल अशा पद्धतीचा विषय असतो, परंतु हे उपजीविकेसाठी पोट भरण्यासाठी मानवाचं अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे. अशा या अनुषंगाने म्हणजे काही घटक त्याच्याशी अटॅच असतील, काही घटक त्याच्या अपोज असतील किंवा त्यांना ते आवडत नसेल. तशाच पद्धतीने आणखी आपण पुढे जाऊन थोडा विचार केला, दुग्ध व्यवसायाचा विचार केला तर दुधाची गरज आहे, परंतु वाढत्या किमतीचा विचार करता या उपजीविकेच्या दृष्टीने लागणारे हे जे काही घटक आहेत, मग दूध असेल, अंडी असेल, मासे असतील, असे मटण असेल, चिकन आपण म्हणूया, वेगवेगळे घटक ज्या वेळेला विचारात घेतले जातात, तसं मांसाहार आहे, तसंच व्हेजिटेबलच्या दृष्टीने पालेभाजीच्या दृष्टीने विचार करता ते सुद्धा जर नसेल, म्हणजे जीवनात असा विचार करा की महाराष्ट्राच्या अनुषंगाने मी सांगतोय की जर वांगी नसतील, बटाटा नसेल, म्हणजे हे जर पालेभाज्यामध्ये जर काही भाज्या किंवा काही फ्रुट्सच्या अनुषंगाने जर आपण डाळिंब म्हणूया किंवा पपई म्हणूया, ही जी काही फळं आहेत, चिक्कू आहे, सफरचंद आहे, ही जर कमी झाली तर त्याला पर्याय बनाना किंवा केळी म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये, खूप प्रसिद्ध आहे. आणि या बनाना फ्रुट्सचा जर विचार केला तर सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीमध्ये मार्केटमध्ये अवेलेबिलिटी या शेती उत्पादनातूनच आलेली असते. आणि ह्या वेगवेगळ्या घटकाच्या उत्पादनातूनच शेती क्षेत्रातला जो काही जीडीपी आपण म्हणतो, तो आता जरी इतर म्हणजे सेवा क्षेत्राचा आणि उद्योग क्षेत्राचा विचार करता थोडासा कमी वाटत असला किंवा कमी झालेला दिसत असला, तरी तो विकसित देशाच्या तुलनेत आजही भारताचा जीडीपी मध्ये असणारा शेती क्षेत्राचा वाटा किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये हा जीडीपी मध्ये असणारा कृषी क्षेत्राचे योगदान हे मोठ्या प्रमाणावर आहे किंवा चांगल्या पद्धतीने असल्याचं आपल्याला दिसून येते. बहुना ते 12 ते 14, 15, 16% पर्यंत आहे. ते कमी जरी झालं तरी, म्हणजे पूर्वी होतं ते 55% पर्यंत होतं आणि आता ते 15% पर्यंत आलं, तरी देखील इतर देशाचा विचार करता भारतातला जीडीपीचा हिस्सा जो शेतीचा आहे तो आजही जरी इथं घसरलेला दिसला तरी तो इतर देशाच्या तुलनेत चांगला आहे किंवा स्थान हे कायम राखत असल्याचं दिसतं. दुय्यम आर्थिक क्रियाकलापाशी संबंध त्याचा आहे. 2011च्या अहवालानुसार विचार करता एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 68% लोक हे ग्रामीण भागात राहतात आणि त्यांच्यापैकी बहुतेकासाठी म्हणजे सुमारे 62% उपजीविकेचा मुख्य स्रोत शेती आहे.
कृषी जनगणना ज्यावेळेला 2011 नुसार जर पाहिलं तर ग्रामीण लोकसंख्येच्या टक्के या बदलत्या स्थितीत आहेत किंवा उद्योग आणि सेवा क्षेत्राची क्षमताही या ठिकाणी जर शेती व्यवसायाचा किंवा शेतीतला हिस्सा जर कमी होत गेला तर खुंटण्याची शक्यता असते. अशा पद्धतीनं परफॉर्मन्स ऑफ ॲग्रिकल्चर सेक्टर किंवा कृषी क्षेत्राची कामगिरी आपल्याला चारही बाजूने विचार करता देशांतर्गत पातळीवर असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल तर ते स्थान उंचावत असताना दिसत आहेत. त्यानंतर भारतातील कृषी क्षेत्र किंवा ॲग्रिकल्चर सेक्टर इन इंडिया, भारतातील कृषी क्षेत्र प्रमाण घसरण्यामागील काही प्रमुख कारणं जे आहेत, म्हणजे जरी एका बाजूला वाढत गेला आपण म्हटलं तरी काय प्रमाणात घसरला आणि तो का घसरतोय किंवा त्याची कोणती कारणं आहेत, रिझन्स कोणते आहेत. ॲग्रिकल्चर टोरल सेक्टर, ॲग्रिकल्चरल सेक्टर फॉर इंडियन इकॉनॉमी आपण म्हटलं, भारतीय अर्थव्यवस्थेचा भाग 2 बघतोय आपण. त्यामध्ये शेतीचं जे पारंपरिक साधन आहेत, मी आता आपण विचार करताना ट्रॅक्टरचा वगैरे विचार केला, परंतु काही शेतकरी आजही लाकडी साधन सामग्रीचा वापर करून म्हणजेच नांगर असेल, आवत असेल, कुळव असेल, ही जी साधन सामग्री आहेत किंवा पशूंचा वापर करून बैलजोडीच्या सहाय्याने शेती करणं असेल तर आता आधुनिक पद्धतीची शेती किंवा सुधारित पद्धतीची यंत्रसामग्री जी आहे ती न वापरता जर पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेतली तर शेतीचं उत्पादन जे आहे ते तुलनात्मकरित्या कमी झालेलं दिसतं. मान्सूनवर अवलंबून राहणे, भारतीय शेती ही प्रामुख्याने मान्सून पावसावरती अवलंबून आहे आणि हे जर पावसाचं प्रमाण जर वाढलेलं नाही किंवा वेळेवरती पाऊस नाही झाला किंवा अवेळी पाऊस झाला, म्हणजे याच्यात तिन्ही शब्द आहेत. एकतर वेळेवर पाऊस पाहिजे, दुसरी गोष्ट तो नाहीच झाला तर, आणि झाला परंतु तो अवेळी झाला. अवेळी म्हणजे काय, थंडीच्या दिवसामध्ये जर पाऊस पडला तर शेतकऱ्यांनी घेतलेले जी काही उत्पादनं असतात, जी काही पिकं असतात, त्या थंडीच्या कालखंडामध्ये असणारी पिकं ही किंवा प्रोडक्शन्स आपण म्हणूया, उत्पादकता ज्याची आपण पाहत होतो मगाशी, गहू, ज्वारी, बाजरी, मका, अगदी कांदे असतील किंवा इतर पालेभाज्या असतील, अशी जी उत्पादनं आहेत त्या उत्पादनाची काढणीचा वेळ तो असतो. आता या काढणीच्या वेळेला पाऊस आला तर तयार झालेलं पीक किंवा प्रोडक्शन आपल्याच्या हाती येणार आहे, ते प्रोडक्शन आपलं किंवा ते उत्पादन जे आहे ते नष्ट होतं किंवा नाश पावण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सरकारला पुन्हा त्याच्यावर दक्षता घ्यावी लागते. नुकसान भरपाई, मग अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान जे आहे म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करावा अशा पद्धतीची मागणी ही जनतेकडून येत असते. आणि मग अंदाजपत्रकीय तरतूद जर तशी नसेल तर याच्यावरती खर्च करताना मात्र समस्या निर्माण होतात किंवा समस्या आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे मान्सूनच्या वरती असणारं अवलंबित्व याच्यावरती कठोर पावलं उचलण्याच्या आवश्यकता, मग ग्रीन हाऊस, पॉली हाऊस असे जे आधुनिक पद्धतीची साधनं आहेत ती वापरणं अपेक्षित आहे. लहान जमीन, भारतात जर विचार केला तर एकूण लोकसंख्या जास्त आहे आणि एकूण लोकसंख्या जास्त आहे त्याबरोबर पूर्वीची देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला त्यानंतरही काही कालखंडाचा विचार करता लोकसंख्या ही एकत्र कुटुंब पद्धतीत राहत होती. आता ही एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असल्यामुळं एकूण जमिनीचा आकार जो काय आहे तो एकूण सर्वांना चांगल्या पद्धतीनं शेती ही एकत्रित दिसून यायची किंवा जास्त दिसून यायची. परंतु नंतर सध्याच्या काळात आता जर विचार केला तर विभक्त कुटुंब पद्धती आहे. त्यामुळं जमिनीचा आकार जो आहे तो विभक्त कुटुंबामध्ये जशी घरं वेगवेगळी बांधली गेली, फ्लॅट सिस्टीम आपण आली गेली, भाऊ जे एकत्र राहायला पाहिजे ती वेगळी राहिली आणि मग नंतर त्यांची मुलं देखील वेगळी राहिली. म्हणजे आजी आजोबा पंजोबा एकत्र राहतात आणि 30-40 लोकांचं असणारं कुटुंब हे भारतात पाहायला मिळायचं. आता अपवादात्मक स्थितीत एखाद्या राज्यात काही कुटुंब ही अशी आहेत, परंतु जास्त कुटुंब ही विभक्त कुटुंब झालेली दिसतात. त्या विभक्त कुटुंबामध्ये पद्धतीमुळेच जमिनीचं तुकडीकरण देखील झालेलं आहे. म्हणजेच 5-10 एकर किंवा हेक्टरचा विचार करता शेतीचा, त्याचे असणारे जे काही जर 5-6 लोक जर असतील, विशेष करून पुरुषांच्या नावावरती असणारी जमीन ज्यावेळेला आपण पाहतो 5 लोक आहेत आणि 10 एकर जमीन जर असेल तर प्रत्येकाच्या नावाने ती 2-2 एकर किंवा 1-1 हेक्टर जमीन केली जाते आणि त्याच्यातही परत तो उत्पादन घेताना एकाच पिकाचं जर उत्पादन घेतलं, एक पीक पद्धती त्याला म्हटलं जातं, म्हणजे केवळ ऊस आणि ऊसाचाच जर उत्पादन घेतलं तर
आणि समजा मान्सूनचा पाऊस असेल तो जर चांगला नाही झाला तर ऊसाचं उत्पादन येऊ शकत नाही. तसंच इतर पिकांच्या उत्पादनाच्या अनुषंगाने सुद्धा म्हणजे एक पीक पद्धती ही राबवता येत नाही, त्यामुळे त्याला बहुपीक पद्धती करावी लागते. म्हणजे एका शेतकरी आहे त्याने मका पण केली, ज्वारी पण केली, गहू पण केलाय, बाजरी पण केली, अशी उत्पादन असण्याची शक्यता असते. आणि त्यामुळं त्या जमिनीचे तुकडे 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 केलेले असतात. मग हे लहान लहान आकाराचे तुकडे ज्यावेळेला केले जातात त्यावेळेला त्याचे दुष्परिणाम असतात. त्याचे दुष्परिणाम कोणते असतात तर तिथं आधुनिक पद्धतीचे यंत्रसामुग्री जी आहे ती वापरताना समस्या येते. म्हणजे ट्रॅक्टर आणला आणि अर्धा एकर जमीन असेल, 5 पांड्याची जमीन असेल, 10 गुंठे जमीन असेल तर ट्रॅक्टरला पुन्हा रिवर्स त्या जागेला येण्यासाठी किंवा बैलजोडीच्या सहाय्याने शेती केली जात असेल तर बांधण्यासाठी बैलाला आणि याला आवत कुळव ज्या वेळेला आपण शेतीतली अवजारं म्हणतो त्यावेळेला त्याची होणारी परिक्रमण आपण म्हणूया ती पुन्हा पुन्हा फिरण्यासाठी त्याच्याकडे जागा उपलब्ध नसते किंवा दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन त्या पिकाचं नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान आकाराचे किंवा औषध फवारणी असेल, मग केमिकल्सच्या अनुषंगाने असेल किंवा सेंद्रिय पद्धतीच्या असतील, खतं देण्याच्या अनुषंगाने असतील, तोडणी कापणी मळणीच्या वेळेला असेल, ज्या वेळेला वाहतूक करायची असेल शेतातला काही माल त्यावेळेला लागणारी जमीन असेल तर तुकडीकरणामुळं मध्येच कुठल्या तरी एखाद्या तुकड्यामध्ये एखादं चांगलं उत्पादन असेल किंवा त्या ठिकाणी घेतलेलं उत्पादन घेण्यासाठी लागणारी साधन तर ती आधुनिक पद्धतीची वापरता येत नाही. त्यामुळे ह्या समस्यामध्ये अशा अनेक बाबी आहेत आणि त्यामुळेच कमी उत्पादकता म्हणजे एकूण उत्पादन जे वाढायला पाहिजे ते वाढलेलं दिसत नाही. 90च्या सुधारणेतर वर्षामध्ये सबसिडीज काही कमी केलेल्या आहेत. कारण सरकारचं धोरणच एका बाजूला आपण पाहतो खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. पण त्यामध्ये सबसिडीज किंवा अनुदानं जे आहेत ती शेतीला मिळणारी ही अनुदानं मग रासायनिक खतांवरचे असतील, बी बियाण्यावरचे असतील, या सबसिडीज कमी केल्या. जशा पद्धतीने आपण आपल्या घरात कुटुंबात पाहतो की आपल्याला मिळणारा गॅस हा पूर्वी म्हणजे एक 15 वर्षापूर्वी जर पाहिलं तर तो अगदी 400 रुपयापर्यंत मिळत होता. आज तोच गॅस आपल्याला 1100 रुपयापर्यंत गेलेला दिसतोय किंवा 1000 रुपयापेक्षा जास्त किंमत त्याची मोजावी लागते. याला कारणच ते आहे की 1991ला जी पॉलिसी आपण राबवली त्या धोरणाच्या अनुषंगाने आपण असं ऍक्सेप्ट केलेलं आहे की एक बाब आपण खाजगीकरणाकडे देत आहोत. जागतिकीकरणाच्या अनुषंगाने आपल्याला जग ही एक बाजारपेठ आहे. उदारीकरणाच्या अनुषंगाने जे काही स्वतःकडे आहे सरकारकडे ते उदारीकरणातून सुद्धा जनतेच्या किंवा उद्योगपतींच्या हाती देण्याचं काम हे सरकारच्या मार्फत होत आहे. मग तशा अनुषंगाने शेतीला लागणारी ही जी काही साधन सामग्री आपण म्हणतो, सबसिडीज म्हणतोय, अनुदान म्हणतोय, ती सुद्धा काही प्रमाणात कमी कमी केलेली दिसत आहेत. कमी कौशल्य पातळी शेतकऱ्याला वेगळं असं प्रशिक्षण ट्रेनिंग आपण म्हणतो शेती करण्यासाठी दिले जात नाही. भारतात ज्याला नोकरी किंवा उद्योग किंवा सेवा क्षेत्रात कुठं काम मिळत नसेल, कुठंही काम मिळत नाहीये म्हणून तू शेती कर, शिक्षणापासून थोडासा दूर राहिला किंवा शिक्षण घेता येत नाही म्हटलं किंवा जिथं शिक्षण थांबलंय नोकरी लागत नाही म्हणून शेती कर असं म्हणणाऱ्याचं प्रमाण किंवा अशा रोजंदारीवर असणाऱ्या लोकांचं प्रमाण हे जास्त आहे. त्यामुळं कौशल्य असणारा शेतकरी आणि त्याला शेतीतलं ज्ञान आहे, आत्मसात केलेलं ज्ञान आहे, अनुभव आहे, तर त्या अनुषंगाने असणारी पातळी जी आहे ती शेतीत काम करणाऱ्यांची कमी असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे कमी कौशल्य पातळी शेतकरी जो आहे तो त्या तुलनात्मकरित्या त्या ठिकाणी आहे. त्यामुळेच उत्पादकता ही वाढायला अपेक्षित आहे किंवा वाढणं अपेक्षित आहे. पायाभूत सुविधामध्ये अपुरी गुंतवणूक, पायाभूत सुविधा ज्या आहेत त्यातली गुंतवणूक म्हणजे शेतीसाठी लागणारी रस्त्याची सुविधा ही प्रत्येकाच्या शेतापर्यंत किंवा काही गावांपर्यंत आपण म्हणूया सर्वच भागातले रस्ते हे आजही गेलेले दिसत नाहीत. पायाभूत सुविधामध्ये ही अपुरी गुंतवणूक आहे. ती जर गुंतवणूक वाढली तर त्याचा निश्चित फायदा होईल. अन्यथा ही गुंतवणूक न वाढल्यामुळं पायाभूत सुविधामधली असणारी वाहतुकीचं साधन शेतमाल तयार झालेला असला तरी तो वाहतूक करण्यासाठी काही अंतराळ न्यावा लागतो. किमतीतील अस्थिरता जसं मान्सूनवरती शेती उत्पादन अवलंबून आहे तशाच पद्धतीनं किंमत पातळी देखील जर चांगली मिळाली नाही तर शेतमाल तशा पद्धतीने आपण कांद्याच्या बाबतीत टोमॅटोच्या बाबतीत पाहतो की अगदी शेतमाल जो तयार झालेला आहे तो विक्रीसाठी ज्या वेळेस साधन सामग्री नसते तशी बाजारपेठेत किंमत जर नसेल तर या नसलेल्या किमतीमुळं उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही किंवा शेतकऱ्याला पुन्हा ते पीक घेण्याची ऊर्जा, उत्साह
किंवा करण्यासाठीचं एक मनोबल आपण म्हणूया, ती मानसिकता त्यांची तयार होत नाही. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. भारतातील अन्न उत्पादनाच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पुढच्या पॉईंटकडे पाहतो, म्हणजे कृषी क्षेत्रात असणारी जी काही वेगवेगळी उत्पादन घटीची किंवा घसरण्याचं कारणाची पाहिली तर ही अशा पद्धतीची 7-8 कारणे इथं प्रमुख कारणांचा विचार केला आहे. तशी तर 20-25 कारणं आपल्याला सहज सापडतील की या या कारणांमुळे मग शेतीपूरक व्यवसाय असतील, इतर व्यवसाय असतील, त्या शेतीला जोडून असणाऱ्या इतर बाबींचा विचार करता त्याच्यातलं असणारं उत्पादन हे कमी कमी झालंय. कारण इतर सोयीसुविधा ज्या आहेत ते जशा शहरी भागाला मिळतात, उद्योगधंद्याला सोयीसुविधा मिळतात किंवा सेवा क्षेत्राच्या अनुषंगाने सोयीसुविधा मिळतात, तशा शेतीला तुलनात्मकरित्या या सोयीसुविधा ह्या अपुऱ्या असल्याचं दिसतंय. किंमत पातळी स्थैर्य हे एक जरी उद्दिष्ट शासनाने डोळ्यासमोर ठेवलं, बँकांनी याचा विचार जर केला तर निश्चितपणे शेती उत्पादन वाढायला चांगली मदत होऊ शकते आणि एकूण उत्पादन जे आहे ते चांगलं वाढेल असे अंदाज आहे. त्यानंतर भारतातील अन्न उत्पादन आणि लोकसंख्या वाढ 1951 ते 2018 या कालखंडात जर आपण पाहिलं तर अन्नधान्य उत्पादन फूड ग्रेन्स ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला 51 मेट्रिक टन एवढं उत्पादन होतं. तेच 285 मेट्रिक टन हे 2018 पर्यंत वाढलेलं आहे. निश्चित हे 4-5 पटीपेक्षाही जास्त झालेलं आहे. मिल्क प्रोडक्शन जे आहे, दुधाचं उत्पादन जे आहे ते 17 मेट्रिक टन एवढं उत्पादन होतं 51 ला. तेच 176 मेट्रिक टन एवढं 2018 पर्यंत वाढलेलं आहे. फिश माशांचं उत्पादन ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला 0.8 मेट्रिक टन एवढं उत्पादन होतं. नंतरचं उत्पादन हे तुलनात्मकरित्या वाढलेलं आहे. त्याचा डेटा आपल्याकडे अवेलेबल नाहीये. अंडी एग्सच्या बिलियन्स मध्ये काउंट केला इथं 2 बिलियन्स एवढी 51 ला एग्स प्रोडक्शन होतं. ते 95 बिलियन पर्यंत म्हणजे 95 बिलियन्स एवढं वाढलेलं आहे. म्हणजे अंडी उत्पादनामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर जवळपास 95 बिलियन्स पर्यंतची वाढ, खूप मोठी वाढ झाली आपल्याला दिसते. पॉप्युलेशनचा विचार केला तर 361 मिलियन्स असणारी लोकसंख्या ही 1316 मिलियन्स पर्यंत वाढलेली दिसते. म्हणजे निश्चित 121 कोटी ही लोकसंख्या जी आहे तिथपर्यंत वाढलेली आहे. 2011च्या आकडेवारीच्या अनुषंगानं 2018 चा इथं संभाव्य आकडा दिलेला आहे आणि 21 मध्ये जे आता जे नमुना सुरू आहे त्या अनुषंगाने सुद्धा ही वाढ मोठ्या प्रमाणावर आहे. पारंपरिक शेती आणि आधुनिक लागवड, ट्रेडिशनल कल्टिवेशन टू मॉडर्न कल्टिवेशन. ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक पद्धतीच्या जी काही शेती लागवड केली जायची त्याच अनुषंगाने आधुनिक पद्धतीची लागवड कशा पद्धतीची असू शकते. इम्पॅक्ट ऑफ ग्रीन रिव्होल्युशन, हरित क्रांतीचा तो परिणाम जो आहे तो या ठिकाणी प्रभाव हा जाणवतोय. उत्पादनात स्वयंपूर्णता अन्न म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीत ज्यावेळेला 1965-66 हरित क्रांती झाली किंवा आज अनेक हायब्रिड्स सीड्स म्हणजे मार्केटला येतात, त्याच्या सहाय्याने शेतकरी उत्पादन घेतो आणि या उत्पादनामुळेच भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणारा देश आहे. जागतिक पातळीचा विचार करता इतर देशांना अन्नधान्य हे मोठ्या प्रमाणावर आयात करावं लागतं. म्हणजे मिळालेलं किंवा झालेलं इतर उत्पादन हे शेतीच्या दृष्टीनं तेवढं जर नसेल तर अनेक अडचणी येतात. ते पूर्ण करण्याचं काम, शेतीची उत्पादकता वाढण्याचं काम हरित क्रांतीच्या नंतरच्या कालखंडात झालेलं आपल्याला दिसून येते. शेतीच्या पारंपरिक साधनापासून वैज्ञानिकाकडे वळणे हे लागवडीच्या दृष्टीनं म्हणजे एकूण उत्पादन जर वाढवायचं असेल तर बीजारोपणापासून खरं तर विचार करावा लागतो. शेतीत जो बी रोवलेला आहे तो बीज कोणत्या प्रकारचा आहे आणि जमीन कशा पद्धतीची आहे याला वैज्ञानिक आधार जर द्यायचा झाला तर माती परीक्षण करणं अपेक्षित असतं. याच माती परीक्षणातून पुन्हा नवनिर्मिती काय करता येईल, काय करता येऊ शकते या अनुषंगाने सुद्धा पाहिलं पाहिजे. त्यालाच विज्ञानाचा जर आधार घेतला तर त्याची प्रोडक्टिव्हिटी किती होऊ शकते. म्हणजे जशा पद्धतीने फुलांच्या शेतीमध्ये मी आता सांगितलं की काही सुधारित बी बियाणे सुधारित पद्धतीची जर फुलं असतील तर तिथं किंवा पेरू सारखं उत्पादन ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला आता पेरूच्या एखाद्या
छोट्याशा झाडापासून अगदी 3 फूट किंवा 4 फूट वाढणाऱ्या झाडापासून जर विचार केला तर 50-60 फ्रुट्स हे पूर्वी मिळायचे. आता ते 150-200 फ्रुट्स मिळतात. म्हणजे 150-200 फ्रुट्स ज्यावेळेला आपण म्हणतो, फळं ज्यावेळेला म्हणतो, त्यावेळेला डाळिंबासारखे असतील, मग इतर पपईसारखे असतील किंवा इतर चिक्कूसारखा जर विचार केला, ॲपलसारखा जर विचार केला, सफरचंदांचा विचार केला, तर हे प्रोडक्शन आता निश्चित आधुनिक पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने जी काही लागवड केली जाते, सुधारित ज्या बाबी आहेत त्याच्यात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. पिकांच्या उत्पादकतेत असणारी वाढ आणि उत्पन्नात वाढ शेतकऱ्यांचे, परंतु उत्पन्न असमानता आणि प्रादेशिक वाढीच्या किमतीवर असमतोल परिणाम त्या ठिकाणी जाणवतो. उत्पन्नात वाढ जर झाली तर शेतकऱ्यांचे, परंतु उत्पन्न असमानता आणि प्रादेशिक वाढीच्या किमतीवर देखील त्याचा परिणाम होतो. त्या त्या प्रदेशात जर उत्पन्नाची तुटवडा जाणवला तर किमतीमुळे होणारं नुकसान हे त्यात सहन करावं लागतं. किमती कमी मिळाल्या म्हणजे जास्ती उत्पादन झालं तर किंमत कमी होते, किंवा जास्ती झालेले उत्पादन हे जर एक्सपोर्ट केलं नाही, निर्यात केली नाही, तर देखील आपल्याला अडचणी येण्याची शक्यता असते. किंवा शेतकऱ्याला ह्या पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रयंत्र वापरून देखील किमती कमी झाल्यामुळं एकूण उत्पन्न जे आहे, पैशाच्या स्वरूपात मिळणारं जे काही उत्पन्न आहे, त्याला सामोरे जावं लागतं किंवा ती समस्या निर्माण झालेली दिसते. भारतीय शेतीच्या समोर असणाऱ्या काही समस्या आहेत का, तर त्या निश्चित आहेत. कोणत्या कोणत्या समस्या आहेत तिथं पॅराग्राफमध्ये दिलेल्या आहेत. 2-3 ओळीमध्ये आपण पाहिलं तर, प्रॉब्लेम ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर, एक सिंचनाची सुविधा. सिंचन म्हणजे साध्या भाषेमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीत असं म्हटलं जातं की पाटाचं पाणी वाहतंय जुळजुळवाणी. मग ते पाटाचं पाणी ज्या वेळेला जुळजुळवाणी वाहत जातं, त्यावेळेला याच पाटाच्या पाण्यामध्ये अनावश्यक पद्धतीचं किंवा जास्तीचं पाणी, म्हणजे ऊस शेतीचा जर विचार केला तर मोकळं पाणी सोडल्यामुळं जिथं ऊसाचं पीक आहे तिथं लागणारं आवश्यक असणारं पाणी हे कमी प्रमाणात असणं अपेक्षित असतं, किंवा जेवढं गरजेचं आहे तेवढंच असणं अपेक्षित असतं. ते आता जर जास्तीचं दिलं तर जमिनीची जे काय आपण म्हणजे आवश्यक असणारे जमिनीतले जे घटक आहेत ते देखील त्या पाण्याबरोबर इतरत्र वाहून जातात आणि त्या पिकाला आवश्यक असणारं पाणी हे मिळत नाही. त्यामुळं मोकळं जमिनीवरती सोडलं गेलेलं पाणी, पिकांसाठीचं पाणी हे अनावश्यक पद्धतीचं किंवा जास्त प्रमाणाचं होतं. त्याच्यासाठी ड्रिप इरिगेशन सिस्टीम असेल, तुषार सिंचन असतील, किंवा मर्यादित जसं की मटका पद्धत, पूर्वी गाडगे सुद्धा एखाद्या पिकाच्या किंवा झाडाच्या बाजूला ठेवलं जायचं आणि तिथं पाण्याला छोटंसं छिद्र पाडलं जायचं आणि त्यातून थेंबे थेंबे पाणी हे त्या झाडाला किंवा वृक्षाला मिळून जायचं आणि त्याची गरज भागली जायची. आता अनावश्यक पद्धतीचं किंवा जास्तीचं पाणी हे त्या ठिकाणी सोडलं जातं, त्यामुळे ही समस्या निर्माण झाली. गुंतवणुकीच्या दृष्टीने ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आवश्यक असेल त्यावेळेला शेतकऱ्यांनी अल्प मुदत, मध्यम मुदत, दीर्घ मुदत अशा पद्धतीचे हे 3 स्लॅबमध्ये किंवा 3 पॅरामीटर्समध्ये कर्ज ही डिमांड केलेली असते. जर शेतीमध्ये बी बियाणे लागवड करायची असेल किंवा नांगरणी, कोळपणी, मशागती सुरुवातीच्या टप्प्यातलं जे काय आपण म्हणूया ते करायचं असेल तर अल्प मुदतीचं कर्ज मागितलं जातं, ज्याच्यामध्ये अगदी 1 महिन्यापासून किंवा 10 ते 15 महिन्यापर्यंत हे कर्ज असतं. आणि तीच गुंतवणूक जर उपलब्ध झाली नाही, बँकिंग क्षेत्राकडून अशा अनेक वेळेला दिरंगाई झाली, बँकेकडून म्हणण्यापेक्षा सरकारच्या अनुषंगाने मदतीनं जर त्याला मंजुरीला दिरंगाई झाली तर मिळणारं भांडवल हे शेतकऱ्याला अल्प काळातलं जे अपेक्षित आहे ते मिळत नाही, किंवा ते लागवडीला न मिळाल्यामुळं सुधारित पद्धतीची बी बियाणे लावली जात नाहीत. आजूबाजूच्या शेतकऱ्याकडून शेतकरी बियाणे घेतो आणि तोच आपल्या जमिनीमध्ये लावतो. म्हणजे पूर्वीच उत्पादन झालेलं जे बियाणं असतं त्याच्यातलेच काही मोठे बियाणे, टपोरे बियाणे घेतले जातात आणि ते त्या शेतीमध्ये लागवड केली जाते. त्यामुळं असणारं जे काही ॲव्हरेज प्रोडक्टिव्हिटी आहे त्या बियाणापासून निघणारे जे काही उत्पादन म्हणूया ते तेवढ्या प्रमाणात निघत नाही, ते कमी निघतं किंवा तेवढं पुरेसं होत नाही. त्यामुळं समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्यातली गुंतवणूक जी आहे ती पुरेशा प्रमाणात होणं अपेक्षित आहे. कृषी संशोधनातील कमी गुंतवणूक. कृषी संशोधनात कोणती गुंतवणूक आहे तर ती कृषी क्षेत्रातली असणारी भांडवलाची गुंतवणूक जी आहे ती कमी प्रमाणात आहे, ती वाढणं अपेक्षित आहे. खंडित जमीन, आता जमिनीचे तुकडीकरण आणि बांधबंदिस्तीकरण मगाशी आपण जे सांगितलं तर तेच त्या ठिकाणी वाढलेलं आहे.
योग्य प्रशिक्षण, शेतकऱ्यांना चांगलं प्रशिक्षण देणं, कार्यशाळा आयोजित करणं, हे अर्थसंकल्पाच्याच अनुषंगाने जे काही तरतूद शेतीच्या वाढीच्या विकासाच्या दृष्टीने केली तर त्यामध्येच तशा तरतुदी असतात. आणि हे प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे मग शेतकऱ्याला HYBP म्हटलं जातं, सुधारित पद्धतीच्या बियाण्याच्या अनुषंगाने असेल, शेतकऱ्यांच्या सहली घडवून आणण्याच्या दृष्टीने असेल, तर याच्यात जसा वाढ होईल, जसा विकास होईल तशा पद्धतीने त्यात बदल झालेला आपल्याला दिसून येतो. विपणन, मातीची धूप किंवा खते आणि कीटकनाशकांचा अतिवापर म्हणजे मातीची धूप होऊ नये या अनुषंगाने जर विचार केला तर बी बियाणे जे आहे ते चांगलंच असं अपेक्षित आहे. तशा पद्धतीने मातीची धूप किंवा त्याची खते ही देखील पाहणं गरजेचे आहे. कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर करण्याऐवजी किंवा कमी कमी वापर करून जर आपण सेंद्रिय शेतीचा विचार केला तर त्याच्यात निश्चित आपल्याला फायदे मिळू शकतील. अशा अनुषंगाने या ठिकाणी काही बाबी किंवा काही समस्या हे शेती उत्पादनात दिसून येतात. याच अनुषंगाने शेतीमधील संबंध, उद्योगाशी असणारा संबंध जर पाहिला तर शेती आणि उद्योग यांच्यातील परस्पर संबंध किंवा परस्परावलंबित्व दिसून येतं. मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं शेतकऱ्याला जर उद्योगधंद्यातला ट्रॅक्टर मिळाला किंवा इतर यंत्रसामग्री जर मिळाली तर शेती उत्पादन वाढायला मदत होते. सुमारे 65% लोक या आजही आपण शेतीवर अवलंबून आहेत रोजगारासाठी. उद्योगधंद्यातली यंत्रसामग्री तयार करणं म्हणजे शेतकऱ्यांनी अशा उद्योगधंद्याची मागणी करणं. उद्योगधंद्यात असणारी लोकसंख्या असेल, सेवा क्षेत्रात असणारी लोकसंख्या असेल किंवा प्रत्यक्ष शेतीत असणारी लोकसंख्या असेल, त्यांची उपजीविका जे आहे ते दूध असेल, कडधान्य असतील, ताग असेल, या ताग सारख्या तंतूंच्या उत्पादनात भारत हा जगात पहिल्या क्रमांकावरचा असणारा देश आहे. आता याच क्रमवारीत असणारी उत्पादनं इतर देशाला आपण निर्यात करतो. मग तांदूळ, गहू, ऊस, भुईमूग, भाजीपाला, फळे, कापूस उत्पादनात हा भारताचा दुसरा क्रमांक लागतो. मसाले आणि लागवड पिके तसेच पशुधन, मत्स्यपालन आणि कुक्कुटपालन यांच्या अग्रगण्य उत्पादक हा भारत आहे. त्यामुळे भारतात असणारी जी काही आतापर्यंत आपण चर्चा करत होतो त्या अनुषंगाने ही उत्पादनं ही जास्तीची आहेत, ती निर्यात केली जातात, ते इतर ठिकाणी पाठवली जातात. फळे आणि कापूस उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक आहे आपण म्हटलंय. त्याचबरोबर लागवड पिके जी आहेत, पशुधन आहे, मत्स्यपालन आहे, कुक्कुटपालन आहे, यांचे देखील अग्र उत्पादन हे कृषी क्षेत्राच्या कामगिरीच्या दृष्टीनं असल्याचं आपण पाहतोय. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम या किंवा याची कामगिरी जी आहे ती चांगली झालेली दिसते. भारतातील कृषी धोरण हे अनेक दशकापासून स्वयंपूर्णता आहे किंवा कृषी धोरणाचं योग्य समायोजन झाल्यामुळं अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण आहोत. या आघाडीवर अन्नधान्य उत्पादनात लक्षणीय प्रगती झालेली आहे किंवा आपल्या गोडाऊनामध्ये आपल्याला अन्नधान्य साठवून ठेवावं लागतं. अन्नधान्याच्या उत्पादनात 1951-52 मध्ये 52 दशलक्ष टनावरून 11-12 पर्यंत जर पाहिलं तर म्हणजे 52 एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आता आपण पाहतोय 257.4 दशलक्ष टन एवढं उत्पादन हे झालेलं दिसतंय 11-12 पर्यंत. आणि आता 21-22चं तर उत्पादन निश्चित जास्त असेल. दशलक्ष टन वास्तविक शेतीचा वाटा हा 12-13 मध्ये GDPच्या 14.1%, मगाशी ज्या पद्धतीने आपण म्हणलो 14-15% आसपास हा राष्ट्रीय उत्पन्नातला जो वाटा आहे, GDP मधला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मधला जो पार्ट आहे तो असल्याचं आपण पाहतोय. आणि इतर क्षेत्राचा विचार करता उद्योगाचा 30%च्या आसपास आहे. 30 आणि 15, 45 आणि 55% हा सेवा क्षेत्राचा हिस्सा असलेला आपण पाहत आहोत. त्यानंतर ॲग्रिरियन रिलेशन अँड मार्केट लिंकेजेस. आता याला वेळ खरं तर आपल्याला जास्तीचा अपेक्षित आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्ही जर स्वतः याची डीप काही माहिती घेतली तर आणखी आपल्याला सखोल माहिती मिळायला मदत होऊ शकते. या अनुषंगाने विचार करता कृषी संबंध, जमीन संबंध हा शब्द लोकांच्या जमिनीशी संबंधित सूचित करतो. एक म्हणजे कृषी प्रधान समाज किंवा जमिनीच्या स्रोतापर्यंत एखाद्या व्यक्तीचा प्रवेश केवळ हा महत्वाचा नाही, त्याची उपजीविका पण सामाजिक आर्थिक स्थितीसाठी त्या ठिकाणी महत्वाचे आहे.
त्याचबद्दल कृषी क्षेत्राशी संबंधित विचार करता श्रमिक हा घटक महत्वाचा आहे. भांडवल, आता इथं जे भांडवल सांगितलेलं आहे आणि श्रमिक सांगितलेलं आहे, हे दोन्ही घटक आणि जमीन, हे 3 घटकाचा ज्या वेळेला विचार आपण करतो, अभ्यास आपण करतो, त्यावेळेला कृषी संबंध आपल्याला चांगलं समजायला मदत होते असं दिसून येतं. त्यानंतर सर्वसाधारणपणे शेती आणि विशेषतः कृषी संबंध हे भारताचा इतिहास, भूगोल, राजकीय अर्थव्यवस्था, समाज आणि वैज्ञानिक स्वभाव आणि संस्कृतीच्या बहुलता आणि तेथील लोकांच्या शहाणपणाच्या विविधतेच्या एकत्रीकरण आहे. या बदल्यात भारताच्या अस्तित्व आणि एकत्रीकरणाचा विचार करता बदलत्या स्थितीत भारताच्या अस्तित्वाच्या अनुषंगाने उत्कर्षाचे एक प्रतीक हा कृषी घटक आहे किंवा शेतीचे उत्पादन आहे. त्यानंतर भारताच्या भूतकाळातील काही वर्तमान आणि भविष्यातील काही बाबींच्या विकासाच्या अनुषंगाने जर विचार केला आपण, तर अनेक बाबी या वर्तमान आणि भविष्य काळासाठीच्या आवश्यक आहेत. तिथं आधुनिक पद्धतीचे साधनसामुग्री वापरणं अपेक्षित आहे. कृषी संबंधाच्या योग्य विश्लेषणाच्या किमती ह्या देखील असणं अपेक्षित आहे. जागतिक बाजाराच्या शक्तीवर ही शेती अवलंबून असते किंवा शेतीशी संबंधित घटकांचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. त्यानंतर भारतातील कृषी संबंधामध्ये घडून आलेले काही बदल त्या ठिकाणी प्रामुख्याने पाहिले पाहिजेत. एक, जमिनीची जी कार्यपद्धती आहे, कशा पद्धतीने जमिनीचं जमिनीत आहे, तर जमीन हे सपाट असणं अपेक्षित आहे. डोंगर माथ्यावरची जमीन असेल तर शेतीची उत्पादकता तुलनात्मकरित्या ही कमी असल्याचं आपण दिसून येते, कारण तिथं त्या जमिनीला किंवा त्या झाडाला दिलं जाणारं पाणी हे पुरेशा प्रमाणात देता येत नाही किंवा देताना अनेक अडचणी येतात. कृषी संबंधाची काही वैशिष्ट्ये जर आपण पाहतो, तर भारतात पारंपरिक पद्धतीने शेती करण्याबरोबरच काही करार परवाना व्यवस्था आहे. म्हणजे मोठा मालक जर एखादा असेल ज्याच्याकडे 20, 25, 50 एकर जमीन असेल आणि किंवा 5 एकर जमीन असेल, प्रत्यक्ष शेती करण्यासाठी जर स्वतःला वेळ असेल, म्हणजे उद्योग क्षेत्रात किंवा शहर क्षेत्रात काम करून त्यांना कदाचित मोबदला थोडा जास्त मिळत असेल किंवा इतर काही व्यवसाय असतील, त्यावेळेला त्या शेतकऱ्याकडे असणारी जी काही जमीन असते ती इतर शेतकऱ्याला किंवा शेतमजुराला करण्यासाठी दिलेली असते. ती जमीन देत असताना एकूण जे काही उत्पादन होईल, समजा 20 क्विंटल एवढी ज्वारी उत्पादन झालं 1 हेक्टरमध्ये, तर त्याला ठरवून दिलेलं असतं की 10 क्विंटल ज्वारी हे तू घे आणि 10 क्विंटल ज्वारी हे एकूण उत्पादनातून आम्हाला दे किंवा मालक म्हणून मालकाला दे. म्हणजे अर्धा हिस्सा आपण जसं म्हणतो की शेतकऱ्याची जमीन असते आणि शेतमजुराकडे श्रमिक असतात किंवा काम करण्याची क्षमता असते. त्यामुळं त्या ठिकाणचा करार अशा पद्धतीने केलेला असतो किंवा काही करार हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. मग त्याच्या असणारे बटाई पद्धत म्हटलं जातं, हिस्सावारी पद्धत म्हटलं जातं किंवा त्याच्या असणारे काही एकूण उत्पन्न आहे किंवा काही करार केलेले असतात की 10 वर्षासाठी जमीन हे कसण्यासाठी घेतलेले आहे. म्हणजे जसं की ब्रिटिश कालखंडात ज्यावेळेला आपण पाहतो किंवा ब्रिटिश भारतातून गेले त्यावेळेला त्यांच्याकडे असणारे काही सेवक होते किंवा काम करणारी लोक होती, त्यावेळेला ही भारतातली लोक होती आणि या भारतातल्या लोकांना काही पूर्वी पेशवाईच्या काळातली जमीन आपण पाहतो की अमुक मुलूक परगाणा तर एरिया त्याला बक्षिसी म्हणून दिलं जायचं आणि शेती करायला लावली जायची किंवा त्या ठिकाणचा परिसर हा त्याच्या नावे असायचा. पण तशा पद्धतीने ब्रिटिशांनी जाताना सुद्धा ह्या जमिनी इतर लोकांना करार पद्धतीने दिलेल्या आहेत आणि या कराराच्या अनुषंगाने सुद्धा तोच करार पुढच्या नावावर होतो किंवा त्याच्या पुढच्या नावावर येतो. त्यामुळे मालकी हक्क हे काही वेळेला अनेवारी लावताना किंवा 7अ 8ब असे जे काही जमिनीचे कागदपत्र असतात तर तिथं अडचणी येतात. त्यामुळे हे करार केल्यामुळं प्रत्यक्ष ज्याने करार केलाय त्याला जर कालावधी कमी मिळणार असेल तर जास्तीच्या सुविधा तो करत नाही आणि मालकाला त्याच्यातून डायरेक्ट उत्पन्न वाटत नाही, त्यामुळे मालकही त्याच्यात लक्ष देत नाही. त्यामुळं हे एक वैशिष्ट्य आहे की करार परवाना व्यवस्था ही देखील भारतात आहे. कामगार भाडे करार सुद्धा असतात. जसं घरमालक घर भाड्याने देत असतो तशा पद्धतीने जमिनीची सुद्धा करार पद्धती आहेत. शेअर पिपिंग किंवा शेअर क्रॉपिंग हा जमिनीच्या भाडे कराराचा एक प्रकार आहे, जेथे भाडे करून शेतकरी शेती करतात. त्याचबरोबर जमीन ही भाड्याने दिली जाते, भाडे तत्वावर
खरं तर याला भाडे करार किंवा भाडे तत्व असं म्हणण्याऐवजी हा ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा किंवा कृषी अर्थशास्त्राचा जर विचार केला तर याला खंडाने जमीन देणं असं म्हटलं जातं. जमीन मालकाला जमिनीच्या मोबदल्यात काही देणं म्हणजेच खंड देणं असं म्हटलं जातं. जशा पद्धतीनं घर आपण म्हणतो की रेंट आहे, तशा पद्धतीने हा जमिनीच्या सुद्धा बाबतीत खंड म्हटलं जातं किंवा रेंट म्हटलं जातं, तो देणं अपेक्षित असतं. तो जमीन मालकाला मिळतो, ज्याने जमीन कसलेली आहे. त्याचीच जर जमीन स्वतःसाठी असेल तर तशी देण्याची गरज नसते किंवा त्यालाच त्याचा बेनिफिट्स मिळतात. त्यानंतर भारतातील काही भाडे करून स्थिती, भाडे करारावर घेतलेली जमिनीची जी स्थिती आहे त्या अनुषंगाने म्हटलं येतो. जमीन भाडेपट्टा प्रणालीचे कायदेशीर बाबी काही आहेत का, तर त्या देखील असतात. भूमिहीन शेतमजूर. आता भूमिहीन शेतमजूर म्हणजे ज्याला शेतीतलं काम करता येतं परंतु स्वतःच्या नावाची जमीन नाही आहे. म्हणजे इतर ठिकाणी तो शेतकरी तो शेतीत जाऊन किंवा दुसऱ्याच्या शेतीमध्ये जाऊन मजुरीच्या स्वरूपामध्ये काम करतो, त्यालाच शेतमजूर असं म्हटलं जातं. म्हणजे शेतीतलं काम करणाऱ्या व्यक्तीला शेतमजूर असे म्हणतात. मग तो मालकाचा असेल म्हणजे स्वतःच्या जमिनीमध्ये शेतमजूर म्हणून असतो किंवा इतर ठिकाणचे ज्याला कोणाला जमीन नाही परंतु शेतीतलं काम करता येते त्याला शेतमजूर असं म्हणलं जातं. त्यानंतर बाजाराचे काही प्रकार किंवा त्याच्या मर्यादा आणि जोडणी या अनुषंगाने ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला वस्तू आणि घटक बाजार ही कशा पद्धतीचे आहेत किंवा औपचारिक आणि अनौपचारिक बाजाराचा विचार करता काही बाजारपेठेमध्ये सुद्धा अशा बाबींचा निदर्शनास येतात. त्यामध्ये विशेष करून प्राथमिक, दुय्यम आणि टर्मिनल बाजार या बाबी देखील महत्त्वाच्या असतात. बाजाराच्या काही मर्यादा विचारात जर घेतल्या तर विक्रीचं असणारे जे काही ठिकाण आपण म्हणूया, मार्केट लिंकेजचा ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला या लिंकेजमध्ये सुद्धा असणारे काही फरक हे दिसून येतात. गट निर्मितीच्या अनुषंगाने जर विचार केला तर स्थानिक पातळीवर ते जशा पद्धतीनं बचत गटांची निर्मिती झालेली आहे तशा पद्धतीने शेतीच्या काही शेतकऱ्यांनी सोसायट्या निर्माण केलेल्या असतात. पतसंस्था जशा असतात तशा पद्धतीने या काही संस्था आर्थिक भांडवलाच्या अनुषंगाने निर्माण केलेल्या असतात आणि या गटनिर्मितीच्या अनुषंगाने मागणी शासनाकडे किंवा बँकिंग क्षेत्राकडे करता येऊ शकते आणि त्याचे फायदे मिळतात. भांडवल निर्मिती आणि उत्पादकता या अनुषंगाने जर पाहिलं तर उत्पादकतेच्या संकल्पना ह्या वेगवेगळ्या असू शकतात. कॅपिटल आउटपुट रेशो जो आहे तो प्रत्येक ठिकाणचा हा वेगवेगळा आहे. कॅपिटल आउटपुट रेशो म्हटले वाढीव भांडवल उत्पादन गुणोत्तर या बाबी सुद्धा ICOR वाढीव भांडवल उत्पादन गुणोत्तर या अनुषंगाने ही कन्सेप्ट विचारात घेतली जाते. म्हणजे उत्पादकतेच्या कशी वाढ होऊ शकते किंवा त्याच्यात भर कशी घालता येऊ शकते ते पाहणं अपेक्षित आहे. त्यानंतर कृषी क्षेत्रात गुंतवणूक, मग त्यात खाजगी गुंतवणूक आहे, सार्वजनिक गुंतवणूक आहे. खाजगी आणि सार्वजनिक गुंतवणुकीची जी रचना आहे ती जर खाजगी गुंतवणुकीची वाढीस लागली किंवा किती प्रमाणात खाजगी गुंतवणूक होतीये हे पाहणं अपेक्षित असतं. कारण मालक हा जर स्वतः शेती व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय जर त्याचा असेल तर त्यातली जास्तीची गुंतवणूक करतो आणि जास्त बेनिफिट्स मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला जास्ती लोकांना मजुरी किंवा कामधंदा सुद्धा मिळायला मदत होते. त्यामुळेच रोजगाराचा प्रश्न त्या ठिकाणी सुटतो आणि खूप लोकांना रोजगार मिळाला की सरकारच्या दृष्टीने फायदेशीर असतं की त्या लोकांना त्याच परिसरात जर काम मिळालं तर हे फायद्याचं ठरतं. कारण त्या लोकांना उपासमारीला सामोरं जावं लागतं. मग दारिद्र्य, बेकारी, बेरोजगारी असे जे काही प्रश्न निर्माण होणारे असतात ते प्रश्न या शेती क्षेत्रातल्या गुंतवणुकीमुळं किंवा खाजगी गुंतवणूक आणि सार्वजनिक गुंतवणूक याची जर रचना बघितली तर सार्वजनिक गुंतवणुकीच्या अनुषंगानं सरकार अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं काही पैशांची शेतीसाठीची तरतूद करतं किंवा काही अनुदान सबसिडी जाहीर करतं आणि याच सबसिडीच्या अनुदानाच्या अनुषंगानं ते कोणत्या स्थितीला कोणती उत्पादनं घेतली पाहिजेत ते त्यावरून आपल्याला निदर्शनास येतं. खाजगी गुंतवणूक बऱ्याच वेळेला आता आपण पाहतो की मॉल सिस्टीम जशी इतर वस्तूच्या उत्पादनासाठी आहे तसं शेतमाल ते शेतकरी ते ग्राहक अशा पद्धतीच्या शेती करण्याच्या बाजारपेठ या तयार झालेल्या आहेत, निर्माण झालेल्या आहेत
आणि या बाजारपेठेच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होण्याची शक्यता असते किंवा अशी गुंतवणूक ही वाढावी या अपेक्षेने ते प्रयत्न करतात. कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी काही उपाययोजना करता येऊ शकतात का? त्या उपाययोजना कोणत्या कोणत्या असू शकतात? तर ज्ञानाची कमतरता, शेती उत्पादनाच्या दृष्टीनं शेतकऱ्याचं ज्ञान हे अद्ययावत होणं अपेक्षित आहे. शेतकऱ्याला जर ज्ञान असेल तर आता सरकारच्या मार्फत, मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्याकडून वेगवेगळे ॲप मोबाईलवरती दिलेले आहेत किंवा टी व्हीच्या वेगवेगळे चॅनल्स ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला शेतकऱ्यांसाठीचे काही विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे अवेअरनेस हे वाढायला मदत होऊ शकते. मोबाईलच्या सहाय्यानं ज्यावेळेला शेतीचं लोकेशन्स आपण पाहतो ते लोकेशन्स किंवा काही बाबी परीक्षन्स, खरेदी विक्रीचे व्यवहार, बाजारपेठेत असणाऱ्या किमती या देखील आपल्याला मोबाईलच्या सहाय्याने मिळू शकतात. गुगलच्या सहाय्यानं वेगवेगळ्या एरियातली असणारी माहिती ही मोबाईलमधनं किंवा काही चॅनल्स हे केवळ शेतीयुक्त माहिती देतात. त्यामुळे ही ज्ञानाची कमतरता भरून काढण्याच्या दृष्टीनं प्लस विचार करणं किंवा सकारात्मक विचार करणं हे शेतकऱ्यांना अपेक्षित असतं. विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने किंवा याचे अभ्यासक म्हणून आपण काय करतो तर या चारही बाजूनी किंवा सर्व बाजूनी शेतीविषयक साधनसामुग्री कशी वाढू शकते, किती वाढू शकते त्याचा बारकाईने अभ्यास करणं हे क्रमप्राप्त आहे. स्पर्धा परीक्षा तुम्ही देत असाल तर याची आकडेवारी, हेक्टर म्हणजे काय, एकर म्हणजे काय, गुंतवणुकीचं सध्याची भारतातली स्थिती काय, तर ते आणखी बारकाईने डीपमध्ये पाहणं तुम्ही अपेक्षित आहे. जे संस्थात्मक घटक असतात, संस्थात्मक ज्याला मगाशी असं म्हणलं की शेतकरी सहकारी सोसायटी, आता या सोसायटीच्या मार्फत वित्तपुरवठा ज्यावेळेला केला जातो त्यावेळेला शासन अशा सोसायट्यांची वाढ करणं याच्यावर तितकंच सकारात्मक असतं. परंतु शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सकारात्मक राहून त्या संस्था ज्या आहेत त्या वाढल्या पाहिजेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न हे सरकारपर्यंत मांडता आले पाहिजेत आणि सरकारने तशा पद्धतीने चांगल्या उपाययोजना करणं हे अपेक्षित असतात. तांत्रिक घटकाच्या बद्दल जर आपण ज्यावेळेला बोलतो, तांत्रिक घटक हे खूप महत्वाचे आहेत. कारण शेती उत्पादनावर संस्थात्मक घटकाबरोबर तांत्रिक घटक, मग संस्थात्मक घटकात खरं तर निगेटिव्हिटीच्या अनुषंगाने जर बघितलं तर पारंपरिक पद्धतीनं, जुनाट पद्धतीनं शेती करणं किंवा तेच तेच बी बियाणं वापरणं या अशा अनेक घटक सुद्धा देखील समाविष्ट असू शकतात. तांत्रिक घटकाच्या बाजूने जर विचार केला तर यंत्रतंत्र हे मोठ्या प्रमाणात वापरणं अपेक्षित आहे. पाण्याचा वापर जो आहे तो कार्यक्षम पद्धतीने पाणी वापरलं पाहिजे किंवा योग्य पद्धतीने पाणी जर वापरलं तर शेती उत्पादन हे पुरेसं पाणी हे आपल्या वेगवेगळ्या धरणांमध्ये, नद्यांमध्ये, समुद्राच्या काठी असणारे जो काही परिसर आहे त्या परिसरांमध्ये पाण्याचा साठा हा असतो. भारतात 71% जमीन ही पाण्याने व्यापलेली आहे, तर 29% जमिनीवरतीच केवळ भूभाग किंवा जमीन आहे असं आपण पाहतो. पृथ्वी तलावरती भारताकडे असणारं जे काही एकूण क्षेत्रफळ जे आहे त्या क्षेत्रफळापैकी 29% जमीन आहे, 29% भाग आपण म्हणूया जमीन आहे आणि 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. यामध्ये केवळ पिण्यायोग्य किंवा वापरण्यायोग्य पाणी आपण म्हणूया 1 ते 2%च आहे. उरलेलं पाणी आहे खारं पाणी किंवा समुद्रात असणारं पाणी आहे. त्यामुळे त्याचा वापर आपल्याला ही जलवाहतूक आपण म्हणूया वाहतुकीच्या अनुषंगाने उपयोगी करता येऊ शकते. जसं हवाई वाहतूक असते, रस्ते वाहतूक असते, तसं याच पाण्याच्या अनुषंगाने वाहतुकीची साधनं किंवा वाहतुकीचा विकास होणं हे देखील अपेक्षित आहे. त्यामुळे यंत्रतंत्र ज्यावेळेला आपल्याकडचं वाढतं तशा अनुषंगानं पाण्याचा वापर जो आहे तो कार्यक्षमतेने होणं देखील महत्त्वाचं असतं. कृषी सुधारणाशी संबंधित काही मुद्दे किंवा काही बाबी ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ते कशा पद्धतीने वाढलेले आहेत, विविधीकरण कशा पद्धतीने आहे, तर शेती उत्पादन जसं वाढवण्याच्या अपेक्षा आहे तसंच याच्यात व्हरायटी आपण म्हणूया वेगवेगळ्या पद्धतीचं मग फळांच्या अनुषंगाने आहे ते जर उत्पादन वाढलं, तसंच सेंद्रिय शेती जी आहे, पीक विमा आहे तो काढणं अपेक्षित आहे. पीक विमा पद्धतीमध्ये जसं की या विमा काढल्यानंतर त्याची नुकसान भरपाई जी आहे ती वेळेत मिळाली तर त्या शेतकऱ्याला त्या पिकासाठी पुढील पिकासाठी खर्च करावा लागणार असतो, त्याच्यासाठी भांडवल मिळायला मदत होते. कंत्राटी शेती जी आहे, कंत्राटी पद्धतीने जर शेती करायला दिली तर विशिष्ट कालखंडामध्ये उत्पादन चांगलं येतं, दीर्घकाळात त्याचं उत्पादन हे चांगलं येईलच
याची शाश्वती नसते, कारण त्या कंत्राट घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला दोघांनाही शाश्वती नसते. त्यामुळं शाश्वत विकासाच्या दृष्टीनं चांगले प्रयत्न किंवा चांगलं नियोजन केलेलं नसतं. आणि जमीन लीज मार्केट म्हणजे कृषी व्यापार ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला तो सुद्धा मार्केटच्या अनुषंगाने बदलणं ही काळाची गरज आहे. भांडवल निर्मिती म्हणजे भांडवलाची वस्तूचे निव्वळ संचय जो आहे तो जसे की उपकरणे आहेत, साधनं आहेत, वाहतूक मालमत्ता आहे आणि वीज आहे. या साधन सामग्री जर चांगल्या प्रमाणात असतील, वीजच नसेल तर आपल्याला शेती उत्पादन घेता येणार नाही, कारण पाणी योग्य पद्धतीने सर्व शेतकऱ्या शेतजमिनीपर्यंत पोहोचवता येत नाही किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबाला देखील विजेची गरज असते आणि त्याला जर वीज नसेल तर दैनंदिन काम करताना, रात्रीच्या वेळेचं काम करताना वीज हे अपेक्षित असते, गरजेचे असते. विजेवरती अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसाय शेतकऱ्यांचे अवलंबून असतात. तर शेती आणि शेतीपूरक व्यवसाय जे म्हणतो आपण त्या व्यवसायाच्या अनुषंगाने सुद्धा मग जनावरांना घालण्यासाठी अगदी कुटी मशीन आपण म्हणतो किंवा पिठाची चक्की आपण म्हणूया, पीठ शेतकऱ्याला जे उपजीविकेसाठी लागणार असतं किंवा जनावरांना चारा घालण्यासाठी भरडधान्य ज्या वेळेला घातली जातात त्यावेळेला भरडण्यासाठी पिठाची चक्की असतील, विजेवरचे असणारे वेगवेगळे उपकरणं असतील, आता जे पंप आहेत, आधुनिक पद्धतीची साधन सामुग्री आहेत, तर त्याच्यासाठी विजेची गरज प्रामुख्याने असते. एका विशिष्ट देशासाठी किंवा लेखा कालावधीसाठी साधारणपणे अर्थव्यवस्थेची भांडवल निर्मिती जितकी जास्त असेल तितक्या वेगाने अर्थव्यवस्था तिची एकूण मिळकत ही वाढवू शकते किंवा ती वाढलेली असते. त्याच अनुषंगाने ज्यावेळेला आपण कृषी धोरण पॉलिसीज पाहतो त्यावेळेला कृषी धोरणाची काही उद्दिष्ट बारकाईने पाहणं अपेक्षित असतं. त्यानंतर क्षेत्रीय परिमाण आणि धोरण एकत्रीकरण याचा देखील विचार होणं गरजेचं असतं. कृषी धोरणाची काही साधनं, सबसिडीज ज्याच्यावर आपण डीपमध्ये बोललो, किंमत समर्थन, थेट पेमेंट, संस्थात्मक पत, पीक विमा, पायाभूत सेवामध्ये सार्वजनिक गुंतवणूक या अनुषंगानं विनिमय दर आणि व्यापार हस्तक्षेप, गोदामाच्या आवत्या म्हणजे साठवून ठेवलेलं जे काही धान्य आपण म्हणतो ते योग्य पद्धतीने राहू शकतं का, त्याच्यासाठीच असणारी काही सबसिडीज आहे का, पीक विमा घेतला होता का, थेट पेमेंट जे आहे ते शेतकऱ्यापर्यंत मिळू शकतं का, संस्थात्मक बाबी काही आहेत का, पायाभूत सुविधांचा विचार करता मग कृषी विषयक कोणतं धोरण जे लागू पडू शकतं ते या 8व्या युनिटमध्ये किंवा 5, 6, 7 आणि 8 हे जे वेगवेगळे युनिट्स आहेत त्याच्यावर कृषी धोरण किंवा कृषी विषयक कृषी क्षेत्र हे चांगल्या पद्धतीने आपल्याला समजायला मदत होते. याच्यात अनेक बाबी खरं तर आहेत. कृषी विषयक धोरणाची जी काही प्रमुख उद्दिष्ट असतात ती सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन दीर्घकाळ किंवा शाश्वत शेती राहिली पाहिजे, पुढच्या पिढीला देखील शेती करता आली पाहिजे किंवा अतिरिक्त पाणी, अतिरिक्त रासायनिक खतं आपण जे म्हणतो त्याच्यामुळे जमिनीचे नायनाट किंवा नष्ट होत चाललेले आहेत, त्याची सुपीकता जी आहे ती राहिलेली नाही आणि नापीकता वाढत चाललेली आहे आणि याचा तोटा दुष्परिणाम हे शेती उत्पादन घटीवर होत आहे. आणि शेती उत्पादन जर घटत असेल तर राष्ट्रीय उत्पन्नातला GDP मधला हिस्सा देखील शेतीचा कमी कमी दिसतो आणि या कमी झालेल्या उत्पन्नामुळे कृषी विषयक धोरण जे आहे ते आपल्याला बारकाईने अभ्यासणं ही काळाची गरज आहे. शासनाने याच्यावरती जास्तीची गुंतवणूक कशी वाढेल ते पाहणं अपेक्षित आहे. खाजगी व्यक्ती असतील, संस्था असतील यांनी सुद्धा शेतमाल उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंत म्हणजे थेट कस्टमर पर्यंत कसं जाऊ शकतो यावरती बारकाईने लक्ष केंद्रित करणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीनं अलीकडील काळात काही कृषीविषयक धोरणं आहेत, भाडे करार आहेत, शाश्वत शेतीसाठी राष्ट्रीय अभियान आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना आहेत, अशा बाबी विचारात घेतलेल्या आहेत. लहान धारकांचे जे काही एकत्रीकरण आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. अफाट अप्रयुक्त क्षमतांना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न या कृषी क्षेत्राच्या अनुषंगाने केला जातो. वार्षिक टक्क्यापेक्षा जास्त विकास दर हा गाठण्याचा प्रयत्न यामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतो. इक्विटी सह वाढ साध्य करण्याचा प्रयत्न म्हणजेच वाढ जी सर्व क्षेत्रामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये व्यापकता घडून येईल त्यालाच शेती क्षेत्र असं म्हटलं जातं. शेतकरी सुखी झाला तरच देशाला सुख मिळेल किंवा अर्थव्यवस्थेची भरभराटी होईल. उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून भारताची अर्थव्यवस्था ही जगाच्या पाठीवर नावलौकिक होईल असं या प्रसंगाला आपल्याला
नक्की जाणवेल असे वेगवेगळे पॉईंट्स आपण पाहिले. भारतीय अर्थव्यवस्था समजून घेतले प्रयत्न इंडियन इकॉनॉमी 2 किंवा सेक्शन 2 मध्ये पाहतोय आपण. अशा पद्धतीने बारकावे हे अभ्यासणं ही सर्वांच्या समोरचे प्रश्न आहेत. शेतकरी किंवा एकूण रोजगाराचं साधन म्हणून शेतीकडे पाहिलं पाहिजे. धन्यवाद या ठिकाणी आपण सगळं ऐकून घेतल्याबद्दल.